नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी. शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी. 56 लाख शेतकऱ्यांना फायदा, अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आल्याचे समोर येत आहे. सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. त्यासाठी सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी असे या कर्जमाफीला नाव देण्यात आलं असून या कर्जमाफीला अखेर आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र सध्या विधान परिषद निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने लगेच घोषणा होणार नाही असे सांगण्यात आलं आहे. कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीच्या माध्यमातून तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. पात्र आणि निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. समितीने आपला अहवाल राज्य सरकारला पाठवला होता. त्यानंतर सहकार विभागाने कर्जमाफी संदर्भातील महत्वाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून पूर्ण माहिती राज्य सरकारकडे सादर केली. आता आज या कर्जमाफीवर अंतिम शिक्कामोर्तब झालं असून शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळालेली आहे. या शेतकरी कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. एकूण 36,585 कोटी रुपयांची ही कर्जमाफी असणार आहे. विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर राज्यात ही कर्जमाफी लागू केली जाणार आहे. म्हणजे विधान परिषद निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जर ते शेतकरी प्रामाणिक आहे आणि नियमित पीक कर्ज भरत आहेत अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह पुढच्या